यावर्षी अतिवृष्टीमुळे काय झालं मित्रांनो, प्रचंड शेतकऱ्याचे नुकसान झालं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की एवढा गाजावाजा केला या सरकारने की बुवा आम्ही सगळ्या राज्यापेक्षा, आता पंजाबमध्ये जर बघितलं आपण तर 50,000 रुपये हेक्टर मदत दिली आहे की नाही. म्हणजे ते राज्य असं आहे मित्रांनो का तिथं वर त्यांची दिल्लीत पण सत्ता नाही आहे की नाही, केंद्रात त्यांची सत्ता नाही. पंजाब असं एकच राज्य एक त्यांची फक्त तिथं सत्ता आहे, म्हणजे आम आदमीची. आता विचार करा, तिथं 50,000 रुपये हेक्टर दिलंय, परत तुम्हाला बियाणासाठी 10,000 रुपये ते वेगळे दिले, परत कर्जमाफी दिली. मग आता प्रश्न असा येतो मित्रांनो की बुवा मग आपल्या राज्यात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की बाकी राज्यापेक्षा मोठं पॅकेज जाहीर केलं आहे का नाही. बाकी राज्याला काय करता, अशी मदत देऊ, आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे, म्हणजे हे सगळं आश्वासन दिलं होतं. आणि दिपोळीच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यावर ती मदत पोहोचल्या जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मित्रांनो. पण अलीकडच्या काळात काय झालंय की मुख्यमंत्र्यांच्या ह्या आश्वासनावर आता विश्वास उरला नाही. कारण आता दिपोळी होऊन 10 दिवस झाले, अजून काही पैसे भेटला नाही, शेतकऱ्याच्या खात्यावर काही पैसा आला नाही. कारण बरेचसे शेतकरी अजून तसेच वंचित राहिलेले मित्रांनो. काही ठिकाणी आलाय, काही ठिकाणी आला नाही. त्यातल्या बी काही शेतकरी ओरडू राहिले की 75 रुपये गुंठ्यानं आम्हाला अनुदान दिलंय किंवा 40 दिलंय. असंच सगळं चालू आहे, म्हणजे सगळ्या आरडावारडा चालू आहे. आणि आमच्या इकडे तर अजून पण मदत नाही मित्रांनो, अजून मदत नाही. 10 दिवस दिपोळीला होऊन गेले, म्हणजे 2-3 काहीच नाही. आता कर्जमाफी जर विचार केला आपण तर यांनी इलेक्शनच्या आधी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, ती पण दिली नाही. त्याच्यावर काय अभ्यास समिती बसली, आता ते अभ्यास किती 3 वर्ष चालतोय, यांची सत्ता आहे त्यावर चालतोय. आणि आता एक विशेष काय मित्रांनो की बुवा ते सांगतात की योग्य वेळ आले कर्जमाफी देऊ. आता एवढी अतिवृष्टी झाली, हे टाइम होता व योग्य वेळ तुमचा कर्जमाफी द्यायचा, की तुम्ही आता विलक्षण डोळे समोर ठेवून जर तुम्ही आता कर्जमाफी दिली ना, तर आम्ही शेतकरी पण एवढे येडे नाही की आता तुम्हाला भोलू साहेब आहे का नाही. कारण तुमच्या आश्वासनं आता नाही, कारण आता तुमचीच काही मंत्री फिंत्री सांगतात की अशी आश्वासन द्या लागत असते सत्ता जिंकण्यासाठी, सत्तेसाठी, म्हणजे इलेक्शनमध्ये आश्वासनं द्यास लागतात. अरे काय मंत्री काय तुम्ही, म्हणजे काहीतरी खरं बोला आणि काहीतरी विश्वास बी तुमच्यावर जनतेचा राहिला पाहिजे आहे की नाही. जरा समजून घ्या. पुढे तुम्ही किती जर आश्वासन दिले तर आम्ही शेतकरी त्याला बळी पडणार नाही. आणि तुम्हाला जर वाटलं बुवा आता इलेक्शनचा टाइम आला मग तुम्ही कर्जमाफीची घोषणा करता, तर ती चुकीची गोष्ट आहे. आता आम्ही ऐकणार पण नाही. आणि आता ते तुम्ही जसं म्हणता ना इलेक्शन टायमाला करा लागत आहे, तसं आम्ही बी करा जाजू, आम्ही तुमच्या पाठीमागे राजू, सभेला याजू, पण जे करायचं तेच करा जाजू. चला मित्रांनो, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र. काय करायचं